श्री स्वामी समर्थ. मेष साप्ताहिक राशी भविष्य 15 ते 21 सप्टेंबर. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मेष राशीला येणारा आठवडा कसा जाणार, कोणते परिणाम पाहायला मिळणार, या आठवड्यात मेष राशीला कोणते चढउतार पाहायला मिळणार, व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात कोणत्या घडामोडी घडणार, यासाठी सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीला या आठवड्यात संयम आणि धैर्य वाढवण्याची गरज असेल. तुमच्यासाठी येणारा आठवडा उत्साहवर्धक आणि नवीन संधींचा असू शकतो. ग्रहांच्या हालचालीमुळे तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात विशेष घडामोडी घडतील. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण तुम्हाला अपचन, ॲसिडिटी, थकवा, डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे आपल्या आहाराविषयी शिस्त पाळा. बाहेरील अन्न खाणे टाळा. मानसिक ताणतणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा करा. तसेच ज्यांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी या आठवड्यात विशेष काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात वातावरण आनंदी असेल. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा एखादा समारंभ आयोजित होऊ शकतो. कुटुंबात तुमच्या मताला प्राधान्य मिळेल. तुम्हाला मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल. भावंडांशी तुमचे नाते अधिक मजबूत होईल. तसेच सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. मित्रांमध्ये तुम्हाला चांगला आदर मिळेल. तुमच्या इतर काही नवीन ओळखी होतील, ज्या तुम्हाला भविष्यात उपयोगी पडतील. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यात थोडी अधिक मेहनत घ्यावी. तुम्हाला अभ्यासात सातत्य ठेवावे लागेल, तरच चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली वेळ काटेकोरपणे पाळावी. मन विचलित होणाऱ्या घटकांपासून दूर राहा. फक्त आपल्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते. करिअर आणि व्यवसाय. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुम्हाला वेळेत पूर्ण कराव्या लागतील. यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रभावित होऊ शकतात, कारण वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून विशेष अपेक्षा ठेवतील आणि त्या तुम्ही पूर्ण करण्यास समर्थ ठराल. ऑफिसमध्ये असणाऱ्या मीटिंगमध्ये तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. कार्यक्षेत्रात सहकारी वर्गाकडून चांगली मदत लाभेल. फक्त या आठवड्यात तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात चांगला लाभदायक काळ असेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यास ही वेळ शुभ असेल. व्यापारी वर्गाने कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करावा. तसेच जुन्या प्रकल्पात विस्तार करण्यासाठी चांगले यश मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद वाढवणे टाळावे. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आर्थिक बाबतीत सामान्य राहील, कारण अचानक येणारे खर्च त्रासदायक ठरू शकतात. घरगुती गरजा भागवताना खर्च वाढेल. तसेच हप्ते भरण्यासाठी जास्त कसरत करावी लागू शकते. पण उत्पन्नाच्या स्रोतांमध्येही चांगली वाढ होईल. तुम्हाला पगारवाढ किंवा प्रमोशन मिळू शकते. त्यामुळे तुम्ही जुनी थकबाकी चुकवू शकाल. पण या आठवड्यात जास्त जोखमीच्या व्यवहारात पडू नका. गुंतवणुकीसाठी थोडे थांबा. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना या आठवड्यात प्रियकरासोबत गोडी गुलाबीचे क्षण व्यतीत करता येतील. पण छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. एकमेकांशी स्पष्ट संवाद साधा. यामुळे नाते अधिक टिकून राहील. तसेच मेष राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा आठवडा खूप आनंददायी आणि प्रेमळ असेल. तुम्हाला जोडीदाराकडून चांगला मानसिक आधार मिळेल. तुमच्या घरगुती सौख्यात वाढ होईल
वैवाहिक नात्यातील प्रेम वाढेल. तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील. तसेच मेष राशीच्या अविवाहितांना या आठवड्यात शुभ वार्ता मिळू शकते. तुम्हाला विवाहासाठी प्रस्ताव येऊ शकतात. एकूण मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा प्रगतिकारक, संधीपूर्ण आणि उत्साही राहील. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आरोग्यात मात्र जपून राहा. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील. प्रेमसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.